आणि आम्ही देखील शेतकऱ्याच्या वतीनं कर्जमाफी मागणार नाही. पण राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी होती की शेतकऱ्याच्या सोयाबीनला, शेतकऱ्याच्या कापसाला, आणखी शेतीमालाला हमी किमतीनं खरेदी झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या ऊसाला एक रकमी FRP दिला पाहिजे. हे तुम्ही केलं तर कोणी मागणार नाही, आम्ही काही समर्थन करणार नाही त्याचं. पण तुम्ही तेही करत नाही. आणि शेवटी महागाई वाढू नये म्हणून शिक्षा फक्त शेतकऱ्याला. मला वाटतं माझ्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की कुठे आता तरी शेतकऱ्यांनी जागं झालं पाहिजे आणि ह्या शेतकरी विरोधी सरकारचा पर्दाफाश केला पाहिजे. आता बघा, सरकार हे एक असतं आणि कुणी 4 जणांनी 4 वक्तव्य करून उपयोग होत नाही. ही जबाबदारी सर्वस्वी मुख्यमंत्र्यांची आणि सर्व मंत्रिमंडळाची आहे. आता मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलंय की आम्हाला देता येणार नाही, आणि हा निर्णय का अजितदादांनी अर्थमंत्र्यांनी एकटा घेतला का? हा कॅबिनेटमध्ये ठरून झालेला आहे. त्याचे बरे वाईट परिणाम काय होतील याचा विचार करून झालेला आहे. त्यांना कदाचित विधानसभेच्या निवडणुकीवर आता काही लोकांची मताची गरज नाही, काही तुमच्या जनमताची काही पर्वा त्यांना दिसत नाही. भाजपच्या काही नेत्यांकडून देशामध्ये बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण वाढलंय असं बोललं जात आहे. त्याचे पुरावे मग भाजपचे नेते असे पुरावे देत असताना केंद्र सरकारची घुसखोरी रोखण्यामध्ये निष्फळ करते का? नाही, पहा, बॉर्डर मोठी आहे तर थोड्याफार प्रमाणात लोक येतात. पण गेली 10 वर्ष 11 वर्ष भाजप सत्तेत आहे, तर त्यांना ही घुसखोरी जर होत असेल असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असेल तर मग हा आक्षेप नरेंद्र मोदींच्यावर आहे की नरेंद्र मोदी हा घुसखोरी थांबवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. त्याचं उत्तर त्याने द्यावं. त्यावर मी उत्तर दिलं होतं की नो कॉमेंट्स म्हणून उत्तर दिलं होतं. त्याबद्दल मी काय बोलणार? नो कॉमेंट्स म्हणजे त्यात सगळं आलं ना काय. हे पहा, विरोधी पक्ष नेत्याकरता 10% संख्या लागते असं काहीतरी चर्चा आहे. पण महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत की काँग्रेस सत्तेत असताना अतिशय कमी विरोधी पक्षांची संख्याबळ असताना देखील त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलेलं आहे. ही परंपरा आहे आणि त्यामुळे ती परंपरा पालन करायला पाहिजे. जर लोकशाही मजबूत व्हायची असेल तर ती पाहिजे, कारण विरोधी पक्ष हा सामान्य जनतेचा आवाज असतो विधानसभेमध्ये आणि ते पद दिलं पाहिजे. त्यांना ते जे काही सवलती मिळतात त्या दिल्या गेल्या पाहिजेत. आमचं स्पष्ट मत आहे. आता काय कसली तडजोड करायचं चाललेलं आहे, काय वाटाघाटी करायचं चाललं मला काय माहिती. कराडचा प्रश्न आहे, तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक कार्यकर्त्यांचा गैरफायदा आश्रमांच्या बाजूला आहे, एक गट निवास प्रवर्तनाच्या बाजूला आहे. तुमची काय भूमिका आहे? आता मी काही त्याच्यावर बोलणार नव्हतो, पण तर तुम्ही विचारले तर उत्तर दिलं पाहिजे. हे पण ही सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक ही सहकार्याची निवडणूक आहे. त्याचे सभासद आहेत. ते सभासद दर 5 वर्षांनी आपलं नेतृत्व निवडतात, संचालक मंडळ निवडतात, त्यातला मग चेअरमन होतो आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, राजकीय प्रक्रिया नाहीये ही निवडणूक आहे, राजकीय पक्ष लढवत नाहीये. तुम्ही विचारलं की माझ्या काही सहकार्यांनी काही वक्तव्य केलेलं आहे की आम्ही काँग्रेस पक्षानं माझ्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आम्ही एका विशिष्ट पॅनलला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलेलं आहे. ते अगदी टोटली दिशाभूल करणारे खोटारडं वक्तव्य आहे. मी कुठल्या बाबतीत कुठलीही भूमिका घेतली नाही. मी कुणालाही माझं वकीलपत्र दिलं नाही की तुम्ही माझी बाजू लोकांच्या समोर जाऊन मांडा, तुम्ही करा. मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे. तर जे कोणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या नावाचाच खोटा आणि चुकीचा वापर करत असतील किंवा पॅनलला गट नेते काही वक्तव्य कराडमध्ये काही झालेली ऐकली मी, ही अगदी चुकीची वक्तव्य आहेत. पक्षाच्या मध्ये काही संबंध नाहीये. प्रत्येक भागधारकानं, प्रत्येक शेअर होल्डरनी कारखाना कसा चालेल, कारखान्याची आजची परिस्थिती काही चिंताजनक आहे, ती सुधारण्याकरता कोण त्यामध्ये योग्य भूमिका निभवू शकेल हा निर्णय घ्यायला कारखान्याचे सभासद समर्थ आहेत. त्यामध्ये कोणीतरी माझ्या वतीनं सांगायचं की मी असं सांगितलं वगैरे हे बिलकुल चुकीचं आहे. असं कोणी दिशाभूल करायचा, संभ्रम पसरवायचा प्रयत्न कृपा करून करू नये. मला जे काही सांगायचं असेल ते मी सांगेन लोकांना.
मला तोच प्रश्न आहे, तुमची भूमिका काय? बरं मी सांगतो की मी काय कुठं तुम्ही सक्रिय राहता. मी सभासद आहे का मी सभासद नाहीये. फक्त एवढंच आहे की आपले सगळे जवळचे कार्यकर्ते त्या प्रक्रियेमध्ये आहेत. त्यांच्या घरातलं जर कारखाना चांगला चालला नाही तर लोकांचं नुकसान होतं, तर ऊस जात नाही, या सगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे लोक येऊन स्वाभाविकपणे तक्रार करतात, काहीतरी काही करा म्हणून सांगतात मला. आता ते त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. तर मी त्या ठिकाणी थोड्याशा प्रक्रियेमध्ये मला येऊन लोकांनी सांगितलं, तर मी त्या ठिकाणी भूमिका अशी घेतली, मला जो कोणी भेटायला येईल त्याला मी भेटलेलो आहे. कुठल्या गटाचा असेल, एकदा आला दोनदा आला, प्रत्येकाला भेटले. कोणाला मी तुम्हाला भेटणार नाही सांगितलेलं नाही, कारण मी शेवटी लोकप्रतिनिधी होतो आणि लोकांची म्हणणी गाऱ्हाणी ऐकून घेतली पाहिजे. प्रत्येकानं आपापलं मत मांडलं की आम्हाला समर्थन द्या, तुम्हाला समर्थन द्या. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की माझ्या नावाचा गैरप्रचार, खोटा प्रचार कोणी करू नये. मला कुणी जर विचारलं काय सांगायचं मी सांगेन. या शेतकरी सभासदांना तुम्ही एक आश्वासन आपल्या चेहरा वाटता, म्हणून त्या लोकांना तुमच्याकडून एक अपेक्षा आहे, तुमची एक भूमिका जाहीर असेल. मी जर सभासद असतो तर नक्कीच भूमिका घेतली असती. मी एकदा सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक लढवलेली आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नसेल. 97 साली मी नेतृत्व करून ती लढवलेली आहे. पण शेवटी काय, आपण जिथे सभासद नसलो, आपण संचालक मंडळाला बसणार नसलो, आपण साखर संचालकाकडे जाणार नसलो, आपण मंत्र्याला भेटणार नसलो, तर मग जबाबदारी किती घ्यायची? सल्ला विचारला तर देता येईल बाहेरून. परंतु त्यामुळे माझी भूमिका अशी आहे की सभासदांनी न्याय दिला पाहिजे. हा कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नातून उभा राहिला होता. कराड तालुक्याची अस्मिता आहे, त्यामध्ये सभासद योग्य तो निर्णय घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.